Hello students, welcome to Praveen Academy. Today we see application of Gauge's theorem. तर गॉजेस थेरमची 3 ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. तर चार्जड स्पिअरच्या आउटसाइडच्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे पहिलं ऍप्लिकेशन असणार आहे. चार्जड वायरच्या आउटसाइडच्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार आहे हा भाग आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी इनफायनाइट प्लेन चार्जड शीट या इनफायनाइट लॉंग प्लेन चार्ज शीटच्या आउटसाइडच्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हा भाग इथं आपण स्टडी करणार आहोत. हिअर वी सी ऍप्लिकेशन्स ऑफ गॉजेस थेरम. 3 ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड अ चार्जड स्पियर. तर हा स्पियर आहे बाबा. या स्पियरचा सेंटर ओ घेतलाय, रेडियस आर इतका घेतलेला आहे आणि या स्पियरला चार्ज दिलेला आहे. किती चार्ज दिलेला आहे? क्यू इतका चार्ज दिलेला आहे. तर या स्पियरच्या आउटसाइडला इथं मी पी पॉइंट घेत आहे. तर पी पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे कॅल्क्युलेट करू शकतोय. आणि पी पॉइंट हा स्पियरच्या सेंटर पासून किती अंतरावरती आहे? आर इतक्या डिस्टन्स वरती आहे. तर गॉजेस थेरमचा वापर करून या स्पियरच्या आउटसाइडचा पॉइंट पी या पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करता येते. ओके. तर आता या ठिकाणी बाबरता इथं या स्पियरला चार्ज क्यू दिलेला आहे. मग या ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी देऊ शकतो. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? युनिट एरियावरती असणारा चार्ज. सरफेस चार्ज डेन्सिटी हे कशाने डिनोट करायचे बाबर? सिग्माने डिनोट करतोय. सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए. ए म्हणजेच काय? या स्पियरची सरफेस एरिया घ्यायची. तर इथं क्यू इज इक्वल टू काय व्हॅल्यू झाली बाबर? सिग्मा इंटू ए. तर इथं ए ची व्हॅल्यू ए किती असतो बाबर? 4 पाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी हा जो स्पियर आहे या स्पियरचा चार्ज क्यू आपण या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा देऊ शकतोय. सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर यानुसार देऊ शकतोय. आता मी काय करतोय? स्पियरच्या आउटसाइडला पी पॉइंट आहे. पी पॉइंटचं स्पियरच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे? आर इतकं डिस्टन्स आहे. तर मी या ठिकाणी काय करतोय? इमॅजिनरी स्पियर ड्रॉ करतोय. तर इमॅजिनरी स्पियर हा जो स्पियर आहे याचा सेंटर ओ असेल आणि रेडियस किती असेल? आर इतका रेडियस असणार आहे. ओके. आता जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या आतल्या स्पियर मधून पास होतील, म्हणजे आतला स्पियर समजा ए घेतला, तर या स्पियर मधून जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात त्या सगळ्याच्या सगळ्या या इमॅजिनरी स्पियर मधून सुद्धा बाहेर पडतील. तर या इमॅजिनरी स्पियरला आपण काय म्हणूया? बी स्पियर म्हणूया. ओके. मग या इमॅजिनरी स्पियर मधून किंवा इमॅजिनरी स्पियर मधील या ठिकाणी नेट फ्लक्स आपण गॉजेस थेरम नुसार देऊ शकतोय. अकॉर्डिंग टू गॉजेस थेरम नेट फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस म्हणजे या इमॅजिनरी स्पियर मधलं नेट फ्लक्स किती द्यायचं बाबा? फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 देत आहे. तर इथं एप्सिलॉन 0 म्हणजेच काय? हा स्पियर समजा एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये असेल तर हा फॉर्म्युला आहे कोणाचा? गॉसेस थेरम नुसार. फाय इज इक्वल टू किती घ्यायचं? क्यू अपॉन एप्सिलॉन 0 एवढं नेट इलेक्ट्रिक फ्लक्स असेल. कशामधून? या इमॅजिनरी स्पियर मधून. ओके. आता हा जो इमॅजिनरी स्पियर आहे या स्पियर वरती हा पी पॉइंट मी घेतला. तर पी पॉइंटच्या सराउंडिंग मी एरिया किती घेतोय बाबर? डीएस ही एरिया घेतोय. किती एरिया घेतली? डीएस. तर आता पी पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशाने डिनोट केली आपण? ई न डिनोट केली. आणि डीएस या एरियाचा वेक्टर डीएस वेक्टर हा ईच्याच दिशेने असेल. कुणाच्या दिशेने असेल? ईच्याच दिशेने असेल. तर आता या ठिकाणी नेट फ्लक्स फॉर्म्युल्यानुसार नेट फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रल ई डॉट डीएस. काय लिहायचं? इज इक्वल टू इंटिग्रल ई डॉट डीएस.
तर या ठिकाणी क्लोज्ड इंटिग्रल म्हणतोय. ई डॉट डीएस म्हणजे किती झालं, ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा. तर इथं थिटाची व्हॅल्यू काय असते, 0, आणि कॉस 0 किती असतो बरोबर, 1 असतो. म्हणजेच फायची व्हॅल्यू काय घ्यायची बरोबर, आता इंटिग्रल ई इंटू डीएस. तर इथं फाय इज इक्वल टू ई इंटिग्रेशन काय घ्यायचं, डीएस घ्यायचे. इंटिग्रेशन डीएस म्हणजेच काय, ही सरफेस एरिया घ्यायची, कुणाची, इमॅजिनरी स्पिअरची सरफेस एरिया. तर इथं इमॅजिनरी स्पिअरची सरफेस एरिया डीएस इज इक्वल टू किती असतो बरोबर, 4 पाय आर स्क्वेअर. तर ही इंटिग्रल डीएस ची व्हॅल्यू मी इथं ठेवतोय. तर इथं फाय इज इक्वल टू ई इंटू किती घेतलं बरोबर, 4 पाय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी हा पहिला फॉर्म्युला गॉजेस थेरम नुसार, आणि हा दुसरा फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा मिळाला आपला नेहमीच्या फॉर्म्युल्यानुसार. फाय इज इक्वल टू ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वेट करायची फ्रॉम 1 and 2. तर काय लिहितोय, ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं, क्यू अपॉन एप्सिलॉन 0. तर या ठिकाणी ई ची व्हॅल्यू किती असते बाबर, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0, 4 पाय इथं आणला, इंटू एप्सिलॉन 0 इंटू क्यू डिवायडेड बाय काय घेतलं, आर स्क्वेअर, अशी व्हॅल्यू लिहिली. तर या पॉइंटच्या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इतकी मिळते, ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आता समजा क्यू ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतोय. क्यू ची व्हॅल्यू किती आहे बरोबर, सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. क्यू ची व्हॅल्यू आहे सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर, इथं ठेवला तर काय येतो बरोबर, आता 4 पायला 4 पाय काय झाला, कॅन्सल. तर काय आली व्हॅल्यू बरोबर, सिग्मा इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू काय घेतलं, आर स्क्वेअर. तर यानुसार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल कोणत्या पॉइंटला, पी पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यानुसार मिळेल. तर त्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे आणि हा दुसरा फॉर्म्युला आहे. आता समजा पी पॉइंट जर असा पाठीमाग आणायचा आणि या स्पिअर वरतीच पी पॉइंट घेतला, तर इथं पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी लिहू शकतो. हा पी पॉइंट या स्पिअर वरतीच आणला, तर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू किती बनेल बाबा, कॅपिटल आर. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी साठी फॉर्म्युला 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय काय घ्यायचं, आर स्क्वेअर. म्हणजे हा पॉइंट या स्पिअरच्या सरफेस वरती आणला तर इतकी व्हॅल्यू असेल. आणि हेच आपण असं लिहू शकतोय, सिग्मा इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय, इथं आर ची व्हॅल्यू लिहूया, एप्सिलॉन 0 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल, तर किती आली व्हॅल्यू बाबा, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. म्हणजे हा पॉइंट या स्पिअर वरती आणला, म्हणजे ए स्पिअर वरती आणला. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी साठी हे फॉर्म्युले झाले 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर, किंवा काय झालं, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. तर यानुसार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण फाइंड आउट करू शकतोय आउटसाइड द चार्जड स्पिअर, किंवा हा पॉइंट या स्पिअर वरतीच आणला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इतकी असेल. हिअर वी सी सेकंड ऍप्लिकेशन ऑफ गॉजेस थेरम. तर या ठिकाणी मी वायर घेतोय, चार्जड वायर हॅव्हिंग इनफायनाइट लेंथ. आता ही समजा वायर आहे, या वायरला आपण चार्जिंग केलेलं आहे आणि या वायरची लेंथ किती आहे, इनफायनाइट लेंथ आहे. तर या वायरच्या चार्जमुळं आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असतं. तर या वायरच्या आउटसाइडच्या पॉइंटला किती इलेक्ट्रिक फील्ड असेल हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड एनी पॉइंट ऑफ इनफायनाइटली लॉंग चार्जड वायर, हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर इथं मी ही वायर ड्रॉ केलेली आहे, ही वायर. तर ही वायर कशी असते बाबा, सिलेंड्रिकल शेपची असते. वायर कशी असेल, सिलेंड्रिकल शेपची. तर या वायरचा हा काय आहे, ऍक्सिस आहे, आणि या वायरचा रेडियस किती घेतलेला आहे, आर इतका रेडियस घेतलेला आहे, कॅपिटल आर. हा काय असेल, रेडियस. तर ही वायर मी यानुसार ड्रॉ केलेली आहे.
आणि या वायरला आपण काय केलेलं आहे, चार्जिंग केलेलं आहे. या वायरला काय केलेलं आहे, चार्जिंग केलेलं आहे. ओके, तर या वायरच्या आउटसाइडचा पॉइंट असेल, या वायरच्या आउटसाइडचा पॉइंट असेल, समजा हा पॉइंट असेल, पी पॉइंट असेल, तर पी पॉइंटचं या वायरच्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे, आर इतकं डिस्टन्स आहे. तर या पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर पी या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी समजा मी ई न दाखवते, ई ही काय असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी असेल. ओके, आता पी या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी मी काय करतोय, आर इतकं डिस्टन्स घेतोय आणि या ठिकाणी मी एक इमॅजिनरी गॉसियन सिलेंडर ड्रॉ केलेला आहे. हा इमॅजिनरी गॉसियन सिलेंडर आहे. तर या सिलेंडरचा रेडियस किती आहे, आर इतका रेडियस आहे आणि या सिलेंडरची लेंथ मी किती घेतोय, एल इतकी लेंथ घेतोय. म्हणजे या वायरच्या आउटसाइडला इमॅजिनरी सिलेंडर ड्रॉ करतोय. या सिलेंडरचा रेडियस आर आहे आणि लेंथ किती आहे, एल इतकी लेंथ आहे. ओके, आता या ठिकाणी वापरता हा सिलेंडरचा पी पॉइंट हा कशावरती असेल, बाबर सिलेंडर वरतीच पी पॉइंट असणार आहे, इमॅजिनरी सिलेंडर वरती. आता पी पॉइंटच्या आउटसाइडला स्मॉल एरिया घेतोय. किती एरिया घेतली, डीएस ही एरिया घेतली आणि या एरियाचा वेक्टर कसा असेल बाबर, डीएस हा वेक्टर असेल. डीएस हा वेक्टर कसा असेल बाबर, ईच्याच दिशेने असेल. डीएस हा वेक्टर कशाच्या दिशेने असेल, ईच्या दिशेने असेल. ओके, आता ही जी वायर आहे या वायरच्या बाबतीत लॅम्बडा म्हणजे काय घेतोय, लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ वायर. म्हणजे वायरच्या युनिट लेंथ वरती किती चार्ज असेल बाबर, लॅम्बडा इतका चार्ज असेल. ओके, आता ही जी वायर आहे या वायरची लेंथ एल इतकी लेंथ आहे बाबर. ही वायर जी आहे वायरची लेंथ एल वरती समजा किती चार्ज प्रेझेंट असेल, क्यू चार्ज प्रेझेंट असेल. ओके, मग आपण असं म्हणतोय, सपोज क्यू चार्ज इज प्रेझेंट ऑन लेंथ एल ऑफ वायर. म्हणजे या वायरची लेंथ एल इतक्या लेंथ वरती किती चार्ज प्रेझेंट असणार आहे, क्यू इतका चार्ज असणार आहे. त्यामुळं लॅम्बडाची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, क्यू अपॉन एल. देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय घ्यायचं, लॅम्बडा इंटू एल. तर एल इतक्या लेंथ वरती किती चार्ज प्रेझेंट असेल, क्यू असेल आणि क्यू ची व्हॅल्यू किती घ्यायची, लॅम्बडा इंटू एल इतका चार्ज असेल. आता ही जी वायर आहे या वायर जी सिलेंडर जो आहे सिलेंडरची लेंथ एल आहे. तर त्या सिलेंडरच्या लेंथ मध्ये, सिलेंडरच्या लेंथ म्हणजे एल इतक्या लेंथ वायरच्या लेंथ मध्ये जेवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे, म्हणजे या लेंथ मध्ये सिलेंडरची लेंथ एल आहे, त्या वायरच्या लेंथ वरती जेवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी आउटवर्डला असणार आहे. कशी असेल, आउटवर्डला असेल. आणि ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या इमॅजिनरी सिलेंडर मधून सुद्धा बाहेर पडेल. ओके, म्हणजे वायरच्या एल इतक्या लेंथ मधून जेवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स असेल तेवढं इलेक्ट्रिक फ्लक्स या इमॅजिनरी सिलेंडर मधून कसं बाहेर पडणार आहे, नॉर्मली बाहेर पडणार आहे. ओके, मग आपण गॉजेस थेरम नुसार इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ इमॅजिनरी सिलेंडर इज इक्वल टू काय देऊ शकतोय, क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो इतकं देऊ शकतोय. क्यू अपॉन काय देऊ शकतोय, एप्सिलॉन झिरो. जर समजा हा सिलेंडर एअर मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये प्रेझेंट असेल तर या इमॅजिनरी सिलेंडर मधलं इलेक्ट्रिक फ्लक्स या गॉसेस थेरम नुसार असं देऊ शकते, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. आणि हा इमॅजिनरी सिलेंडर एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये प्रेझेंट असेल. ओके, आता याच्या पुढे आता आपण फॉर्म्युल्यानुसार इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस इमॅजिनरी सिलेंडर आपण फाइंड आउट करणार आहोत फॉर्म्युल्यानुसार. तर फॉर्म्युल्यानुसार फाय इज इक्वल टू काय लिहायचं,
लाईन इंटिग्रल ई डॉट डीएस. ई म्हणजेच काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी, आणि डीएस म्हणजेच काय, एरिया व्हेक्टर. डीएस या एरियाचा एरिया व्हेक्टर, की जो डीएस ला कसा असतो, परपेंडिक्युलर. तर या इमॅजिनरी सिलेंडरचं इलेक्ट्रिक फ्लक्स या फॉर्म्युल्यानुसार देते, फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ई डॉट डीएस. आता ई डॉट डीएस हा वेक्टर, हा डॉट प्रॉडक्ट आहे. डॉट प्रॉडक्ट कसं घ्यायचं त्याचा, ई इंटू डीएस इंटू काय घ्यायचं, कॉस थिटा. तर इथं थिटा म्हणजेच काय, हा अँगल ई आणि डीएस मधला अँगल असेल. ई आणि डीएस मधला अँगल किती घेतला, बरोबर थिटा घेतला. तर आता ई आणि डीएस अलॉंग सेम लाईन असल्यामुळं थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची, 0. मग फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ई इंटू डीएस घ्यायचं. ई म्हणजे काय असेल, कॉन्स्टंट असणार आहे. पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल, कॉन्स्टंट असेल. तर इथं ई लाईन इंटिग्रल इंटू काय घ्यायचं, डीएस. तर इथं इंटिग्रल डीएस ही व्हॅल्यू म्हणजे काय असेल बाबा, या इमॅजिनरी सिलेंडरची सरफेस एरिया असेल. आणि ही सरफेस एरिया कशी घ्यायची बाबा, 2πr इंटू एल अशी व्हॅल्यू घेऊ शकतो. मग इंटिग्रल डीएस ची व्हॅल्यू लिहिली 2πr इंटू एल. फाय इज इक्वल टू काय आलं, ई इंटू 2πr इंटू एल. तर आता या ठिकाणी बाबा आता गॉजेस थेरम नुसार आपण फाय फाइंड आउट केलेला आहे आणि फॉर्म्युल्यानुसार आपण फाय फाइंड आउट केलेला आहे. तर इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल. तर फ्रॉम 1 and 2 ई इंटू 2πrl इज इक्वल टू क्यू अपॉन काय घ्यायचं, एप्सिलॉन 0. तर ई ची व्हॅल्यू किती घ्यायची, क्यू अपॉन 2πrl इंटू एप्सिलॉन 0 अशी व्हॅल्यू घेते. तर हेच आपण असं लिहू शकतो, E is equal to Q upon 2 pi epsilon 0 R into L. तर या इक्वेशनला आपण थर्ड इक्वेशन म्हणतोय. तर या फॉर्म्युल्यानुसार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल. तर या वायरच्या आउटसाइडला पी पॉइंट आहे आणि पी पॉइंटचं या वायरच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे, R. तर पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इतकी असेल, किती, Q upon 2 pi epsilon 0 R into L अशी व्हॅल्यू असेल. तर मगाशीच आपण Q ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. Q ची व्हॅल्यू किती आहे बाबा, लॅम्बडा इंटू एल. तर Q ची व्हॅल्यू मी इथे ठेवते, लॅम्बडा इंटू एल डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 R इंटू एल. तर इथं एल ला हा एल काय झाला, कॅन्सल. तर E ची व्हॅल्यू किती असेल बाबा, लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 इंटू आर. तर हे चौथं इक्वेशन असेल. तर 3 नंबरचे इक्वेशन आणि 4 नंबरचे इक्वेशन नुसार आपल्याला काय मिळेल, इन्फायनाइट लॉंग चार्जड वायरच्या आउटसाइडच्या पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल. ओके. आता या ठिकाणी आपण हा नोटचा भाग पाहणार आहोत. तर समजा हा पॉइंट जो आहे पी पॉइंट, पी पॉइंट हा मी माग घेतोय आणि पी पॉइंट समजा या वायर वरतीच जर असेल तर स्मॉल आर इज इक्वल टू काय झालं बाबा, कॅपिटल आर. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी साठी काय फॉर्म्युला मिळेल बाबा, E इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 इंटू आर अशी व्हॅल्यू मिळेल. ओके. आणि इथं जर या वायर वरती चार्ज पॉझिटिव्ह असेल, वायरवरचा चार्ज पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही अशी आउटसाइडला असेल. कशी असेल बाबा, आउटसाइडला. आणि या वायरवरती समजा निगेटिव्ह चार्ज असेल, या वायरवरती कोणता चार्ज घ्यायचा, निगेटिव्ह चार्ज घ्यायचा. असा निगेटिव्ह चार्ज घेतो. निगेटिव्ह चार्ज जर असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कशी असेल बाबा, इनसाइड असणार आहे. हे अशी असणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड असेल अशी देऊ शकता. ओके. तर या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड एनी पॉइंट ऑफ इन्फायनाइटली लॉंग चार्जड वायर आपण ऑब्टेन केलेला आहे. Here we see third application of Gauge's theorem.
तर या ठिकाणी इन्फायनाइट लॉंग प्लेन शीट घेतलेले आहे आणि या प्लेन शीटला सिग्मा इतकी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. सिग्मा म्हणजेच काय घ्यायचं, सिग्मा इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय एरिया, म्हणजे टोटल चार्ज डिवायडेड बाय एरिया. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सिग्मा मिळेल. आणि या प्लेटला आपण चार्जिंग केलेलं आहे आणि या प्लेटच्या आउटसाइडच्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल तर ही आपण या फॉर्म्युल्यानुसार देऊ शकतो. इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इंटू एप्सिलॉन 0. म्हणजे ही जी प्लेट आहे ही कुठे ठेवलेली आहे, एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवलेली आहे. मग या प्लेटच्या आउटसाइडच्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इतकी मिळते, इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इंटू एप्सिलॉन 0. तर आता याचं डेरिव्हेशन सुद्धा आहे पण हे इतकं महत्वाचं नाही, तर हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार.